आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फायलम पोरीफेरा याबद्दल इथे जाणून घेणार आहोत। ॲनिमल किंगडम मधला सर्वात सुरुवातीचा फायलम म्हणजे किंवा सर्वात पहिला फायलम आपल्याकडे जो आहे तो म्हणजे फायलम पोरीफेरा आहे। कोणता आहे? फायलम पोरीफेरा। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण याच्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया आणि त्याच्यानंतर पुन्हा बाकीचे आपण जनरल कॅरेक्टर्स, युनिक कॅरेक्टर्स यांच्याबद्दल इथं स्टडी करूया। सर्वात पहिल्यांदा फायलम पोरीफेरा जो आहे इट इज द फर्स्ट फायलम। याच्यावरती पण प्रश्न विचारले जातात, किती नंबरचा फायलम आहे, कोणता फायलम आहे, यावरती पण सीईटीला किंवा नीटला त्या ठिकाणी प्रश्न विचारले जातात। तर सर्वात पहिला पॉईंट जो आपण इथं बघणार आहोत की इट इज द फर्स्ट फायलम ऑफ द ॲनिमल किंगडम। ॲनिमल किंगडमची सुरुवात कोणत्या फायलमने होत असेल तर तो कोणता आहे? आपल्याकडे पोरीफेरा आहे। त्यानंतर याचं नाव असं कसं दिलेलं आहे? पोरीफेरा हे नाव कसं ठेवण्यात आलेलं आहे? तर बघा विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी पोर हा शब्द घेतलेला आहे आणि फेरा फेरस। ओके, पोरीफेरा पोरीफेरा पोरीफेराचा अर्थ काय? पोर बिअरिंग ऑर्गॅनिझम्स आहेत। हे कशा प्रकारचे ऑर्गॅनिझम्स आहेत? पोर बिअरिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे यांच्या शरीरावरती त्या ठिकाणी असंख्य असे पोर्स असतील। पोर्सला आपण दुसरा शब्द काय म्हणू? होल्स म्हणू। त्या ठिकाणी खूप जास्ती प्रमाणामध्ये होल्स असतील। या ठिकाणी आपल्याला हा एक ऑर्गॅनिझम दिसत असेल, हे पोरीफेराचंच एक्झाम्पल आहे। हे एक पोरीफेराचंच एक्झाम्पल आहे। त्याच्यानंतर Porifera, these are the pore-bearing organisms or they have small number of holes on their surface of their body। त्यांच्या बॉडीच्या सरफेस वरती त्या ठिकाणी आपल्याला असंख्य प्रमाणामध्ये छोटे छोटे छिद्र आपल्याला तिथं दिसणार आहेत। त्यानंतर आपण जर पाहिलं, यांचं एक दुसरं एक नाव असतं पोरीफेरा, these are also known as the sponges। यांना आपण स्पंजेस पण म्हणत असतो। काय म्हणत असतो? स्पंजेस। आपल्याकडे स्पंज असतो, स्पंज सर्वांना माहिती असेल। स्पंज हा जसा तो स्पंज आहे सेम त्याच पद्धतीने यांचं पण शरीराची रचना असते, त्यामुळे यांना काय म्हणलेलं आहे? दीज आर ऑल्सो नोन ॲज द स्पंजेस। यांना दुसरं एक नाव काय देण्यात आलेलं आहे? स्पंजेस। दीज आर ऑल्सो नोन ॲज द स्पंजेस। तर बघा, यांच्या जनरल कॅरेक्टर्स मध्ये सुरुवातीला आपण काय पाहिलं की फायलम पोरीफेरा इट इज द फर्स्ट फायलम ऑफ द ॲनिमल किंगडम। ॲनिमल किंगडम मधला हा सर्वात पहिला फायलम आहे। दुसरी गोष्ट, दीज आर ऑल्सो नोन ॲज द स्पंजेस। दीज आर ऑल्सो नोन ॲज द स्पंजेस। यांना दुसरं एक नाव काय देण्यात आलेलं आहे? स्पंजेस। त्याच्यानंतर पोरीफेराचा अर्थ काय आहे? दीज आर द पोर बिअरिंग ऑर्गॅनिझम्स। दीज आर द पोर बिअरिंग ऑर्गॅनिझम्स किंवा आपण त्यांना आणखी दीज आर द पोरस ऑर्गॅनिझम। पोरस ऑर्गॅनिझम म्हणजे ज्यांच्यामध्ये असंख्य प्रमाणामध्ये त्या ठिकाणी काय आहेत? पोर्स आहेत। अशा प्रकारच्या ऑर्गॅनिझम्सला आपण पोरस ऑर्गॅनिझम्स म्हणत असतो। तर या ठिकाणी पोरीफेरामध्ये कसल्या प्रकारचे ऑर्गॅनिझम्स आहेत याच्याबद्दल तुम्हाला त्या ठिकाणी आयडिया आली असेल। चला नेक्स्ट स्लाइड मध्ये आता आपण बघूया यांच्यामध्ये काही जनरल कॅरेक्टर्स आहेत। काही जनरल कॅरेक्टर्स आपण यांच्यामधले स्टडी करूया। तर सर्वात पहिल्यांदा ॲक्वॅटिक ॲनिमल्स। सर्वात पहिल्यांदा आपण यांच्यामधला जो फर्स्ट पॉइंट आपण जो स्टडी करतो तो म्हणजे काय आहे? ॲक्वॅटिक ॲनिमल। पोरीफेरा फायलम मध्ये जेवढे काय ऑर्गॅनिझम्स आहेत, जितके ऑर्गॅनिझम्स आपल्याला बघायला मिळतात, हे सर्वच्या सर्व ऑर्गॅनिझम्स पाण्यामध्ये राहतात। दॅट मीन्स दीज आर ऑल द ॲक्वॅटिक ॲनिमल्स। हे सर्व ॲनिमल्स कसे आहेत? ॲक्वॅटिक ॲनिमल्स आहेत। दीज आर द ॲक्वॅटिक ॲनिमल्स पोर बिअरिंग ऑर्गॅनिझम्स। सर्वजण पाण्यामध्येच राहतात। पाण्याच्या बाहेर एकही पोरीफेरा आपल्याला दिसणार नाही आणि पाण्याच्या बाहेर तो जिवंत पण राहू शकणार नाही। जेवढे काय पोरीफेराचे एक्झाम्पल्स आहेत, ऑल द एक्झाम्पल्स दीज आर लिव्हिंग इन द ॲक्वॅटिक कंडिशन ओनली। फक्त आणि फक्त पाण्यामध्येच हे सर्वाइव्ह करू शकतात, पाण्याच्या बाहेर हे जिवंत राहत नसतं। त्याच्यानंतर पाण्यामध्ये पण आपल्याकडे दोन प्रकारचे पाणी आहेत। आपल्याकडे मराईन वॉटर असतं आणि फ्रेश वॉटर असतं, गोड पाणी आणि खारं पाणी। ओके, तर समुद्राचं जे पाणी असतं त्याला आपण काय म्हणत असतो? मराईन वॉटर म्हणत असतो। आणि फ्रेश वॉटर म्हणजे नदीमधलं पाणी जे आपल्याकडे अवेलेबल असतं, नदीतलं तळ्यातलं पाणी जे काय असतं त्यांना आपण फ्रेश वॉटर म्हणत असतो। तर या ठिकाणी पोरीफेराचे जेवढे काय ऑर्गॅनिझम्स आहेत, जितके ऑर्गॅनिझम्स या पृथ्वीवरती सध्या जिवंत आहेत, हे सर्वच्या सर्व ऑर्गॅनिझम्स मोस्टली म्हणजे सर्वच्या सर्व त्या ठिकाणी मराईन समुद्राच्या पाण्यामध्ये असतात। कुठे असतात? हे सर्वजण समुद्राच्या पाण्यामध्ये हे आढळतात। म्हणजे हे पोरीफेरामध्ये जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत हे ऑर्गॅनिझम्स राहण्यास कुठे असतात? समुद्राच्या पाण्यामध्ये। कुठे? समुद्राच्या पाण्यामध्ये। मग फ्रेश वॉटर काही जण आहेत ना, फ्रेश वॉटर मध्ये पण राहणारे काही जण आहेत। त्याचं एक एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे स्पॉन्जिला। स्पॉन्जिला इट इज अ फ्रेश वॉटर
पोरिफेरा आहे. पोरिफेरा मधला फक्त आणि फक्त स्पॉन्जिला हा एकमेव आहे. दिस स्पॉन्जिला इट इज द ओनली वन विच इज लिव्हिंग इन द फ्रेश वॉटर. फ्रेश वॉटर मध्ये राहणारा फक्त एकमेव पोरिफेरा या ठिकाणी कुठला आहे? स्पॉन्जिला आहे. आणि या स्पॉन्जिलावरती भरपूर प्रमाणात प्रश्न त्या ठिकाणी नॅशनल लेवल एक्झाम्समध्ये, नीटमध्ये, सीईटी मध्ये पण त्या ठिकाणी विचारण्यात आलेले की विच ऑफ द फॉलोइंग इज द फ्रेश वॉटर पोरिफेरा वगैरे अशा पद्धतीने प्रश्न पण त्या ठिकाणी विचारण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर आपण हे जर ऑर्गॅनिझम जर बघितले तर हे कसे आहेत? दीज आर हॅव्हिंग अ सेडेंटरी लाईफस्टाईल. दीज ऑर्गॅनिझम्स आर सेडेंटरी. आपण जर यांची जर रचना बघितली तर हे झाडं जसे असतात आपल्याकडे, वृक्ष जसे आहेत, प्लांट्स जसे असतात की ज्या ठिकाणी तयार झालेले त्या ठिकाणी पूर्ण आयुष्य त्यांचं जात असतं. ते काय लोकोमोशन करत नाहीत, हालचाल म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ते हालचाल करत नाहीत, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करत नाहीत, चालत नाहीत, पळत नाहीत. अशा प्रकारचे जे ऑर्गॅनिझम्स असतात त्यांना आपण काय म्हणत असतो? सेडेंटरी म्हणत असतो. काय म्हणत असतो आपण त्यांना? सेडेंटरी. म्हणजे यांचं आयुष्य एकाच ठिकाणी जाणार आहे. आपल्या मानवांसारखं किंवा ॲनिमल सारखं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हे जात नाहीत. अशा प्रकारच्या ऑर्गॅनिझम्सला आपण काय म्हणत असतो? सेडेंटरी. दुसरं एक्झाम्पल काय असतं सेडेंटरीचं? प्लांट्स आर सेडेंटरी, एकाच ठिकाणी असतात. तर आता आपण यांचं जर एक्झाम्पल जर बघितलं तर पोरिफेरा जे ऑर्गॅनिझम्स असतात हे अशा पद्धतीने यांचं हे कॉलोनियल फॉर्म मधले अशा पद्धतीनं एका सबस्ट्रॅटमला अटॅच हे असतील, ज्या ठिकाणी प्रेझेंट आहेत त्याच ठिकाणी यांचं पूर्ण आयुष्य जातं. अशा प्रकारचे जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत या ऑर्गॅनिझम्सला आपण काय म्हणतो? सेडेंटरी म्हणतो. काय म्हणतो आपण यांना? सेडेंटरी. ज्या ठिकाणी यांची निर्मिती झालेली आहे त्याच ठिकाणी यांचा मृत्यू पण होणार. आयुष्यभर ते एकाच ठिकाणी प्रेझेंट असतील, हे आपले ठिकाण बदलणार नाहीत. अशा प्रकारचे जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना आपण काय म्हणत असतो? सेडेंटरी म्हणत असतो. दीज आर द सेडेंटरी ॲनिमल्स. देन नेक्स्ट, आता यांच्यामध्येच यंग वन्स कॅन फ्रीली स्विमिंग और यंग वन्स आर फ्रीली स्विमिंग. परंतु आता यांच्यातले जे काही यंग वन असतात, नवजात नवीन तयार झालेले जे काय आहेत हे फ्रीली स्विमिंग करू शकतात. हे काय करू शकतात? दे कॅन फ्रीली स्विम. आता सपोज आता याच्यामध्ये रिप्रोडक्शन झालं, रिप्रोडक्शन झाल्यानंतर याच्यापासून जो काही नवीन तयार झाला हा त्या पाण्यामध्ये स्विम करून दुसऱ्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी एक नवीन स्पॉन्ज त्या ठिकाणी तयार करू शकतो, एक नवीन पोरिफेरा त्या ठिकाणी तयार होऊ शकतो. हा जो यंगर स्टेज मध्ये आहे, यंगर स्टेज मधलाच फक्त काय करू शकतो? फ्रीली स्विमिंग करू शकतो. बाकीचे हे जे ऍडल्ट मधले जे काय आहेत हे त्या ठिकाणी सेडेंटरीच असतात. हे फक्त आणि फक्त एकाच ठिकाणी असतात. दे कॅनॉट स्विम. ते फ्रीली मुक्त अवस्थेत त्या ठिकाणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करू शकत नाहीत, त्या ठिकाणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हालचाल करू शकत नाहीत. अशा प्रकारचे ऑर्गॅनिझम्स कोण आहेत आपल्याकडे? पोरिफेरा. कोणते ऑर्गॅनिझम्स आहेत आपल्याकडे? पोरिफेरा आहेत. ओके, इथपर्यंत समजलं असेल. ओके, नेक्स्ट पॉइंट आपण बघू या ठिकाणी. नेक्स्ट पॉइंट जो आहे आपल्याकडे तो म्हणजे आहे बॉडी सिमेट्री. कोणता पॉइंट आहे नेक्स्ट आपल्याकडे? बॉडी सिमेट्री. आता यांची बॉडी सिमेट्री जर आपण जर पाहिली तर हे असिमेट्रिकल असतात. यांना जर आपण जर दोन छेद जर करायचे म्हणले, आता हा जो पोरिफेरा आहे, सपोज आता आपण एक्झाम्पल घेऊ या ठिकाणी, जो काही पोरिफेरा आहे अशा पद्धतीने एक पोरिफेरा आपण घेतला. आता याचे जर आपल्याला जर दोन भाग करायचे असतील तर दोन समान भाग या ठिकाणी होतात का? होत नाही. असा आपण उभा छेद जरी घेतला तर त्या ठिकाणी दोन समान भाग होणार नाहीत. आडवा छेद जरी घेतला तर दोन समान भाग होणार नाही. असा जरी घेतला तर दोन समान भाग त्या ठिकाणी होतात का? नाही. आपण यांना दोन समान भागामध्ये तिथं विभाजन करू शकत नाही. मग अशा प्रकारचे जे ऑर्गॅनिझम्स असतात यांना आपण काय म्हणत असतो? दे आर हॅव्हिंग असिमेट्रिकल और दीज ऑर्गॅनिझम्स आर असिमेट्रिकल. या ऑर्गॅनिझम्सला आपण काय म्हणतो? असिमेट्रिकल ऑर्गॅनिझम्स म्हणतो. बिकॉज दीज ऑर्गॅनिझम कॅनॉट बी डिवाइडेड इनटू टू इक्वल आयडेंटिकल हाल्फ्स. दोन इक्वल आणि आयडेंटिकल हाल्फ मध्ये त्या ठिकाणी आपण यांचं विभाजन करू शकत नाही. म्हणून या ठिकाणी यांची बॉडी सिमेट्री कशी असते? असिमेट्रिकल. त्याचं पुढे कारण पण ड्यू टू इरेग्युलर शेप. यांचा आकार जो असतो तो फिक्स नाही. यांचा आकार जो आहे तो आकार या ठिकाणी फिक्स नाही, म्हणून यांच्यामध्ये बॉडी सिमेट्री असिमेट्रिकल आहे. बॉडी सिमेट्री असिमेट्रिकल म्हणजे यांचे दोन समान भाग त्या ठिकाणी आपण कधीही विभाजन करू शकत नाही. आणि त्याचं एकमेव कारण आहे इरेग्युलर शेप. यांच्यामध्ये जो काही शेप आहे तो इरेग्युलर, रेग्युलर शेप नाही. जसं की आपल्यामध्ये एक रेग्युलर शेप असतो. कुठला जरी आपण लहानातला लहान बाळ जरी घेतला आणि मोठ्यातला मोठा जरी आपण मानू, सर्वांचा आकार तेच आहे. बॉडीचा आकार, दोन हात, दोन पाये, वरी चेहरा हे सेम आहे.
हा रेग्युलर शेप, यांच्यामध्ये तशा पद्धतीचा रेग्युलर शेप आपल्याला तिथं बघायला मिळत नाही, म्हणून यांच्यामधली बॉडी सिमेट्री आपल्याला कशी दिसते, असिमेट्रिकल आहे. चला समजलं असेल इथपर्यंत. ओके, चला पुढे जाऊ आपण यांच्यामधलं ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. आता ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन जो आहे तो म्हणजे सेल्युलर लेवल, आणि बॉडी प्लॅन जो आहे तो सेल ॲग्रिगेट बॉडी प्लॅन. दोघांचाही अर्थ जवळजवळ सारखाच येत असतो. दोघांचाही अर्थ काय आहे की यांच्या शरीरामध्ये त्या ठिकाणी काय प्रेझेंट आहेत, सेल्स प्रेझेंट आहेत. यांच्या शरीरामध्ये, पोरिफेराच्या शरीरामध्ये सर्वात महत्वाचं काम करणारे कोण आहेत, तर सर्वात महत्वाचे जे काय काम होत असतात हे सगळे काम करणारे फक्त आणि फक्त सेल्स आहेत. म्हणजे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा टिश्यू नाही. या ठिकाणी टिश्यू आहे का, नाही. टिश्यू इथं प्रेझेंट आहे का, टिश्यू नो. ओके, ऑर्गन आहे का, ऑर्गन पण नाही. ऑर्गन पण नाही. त्याच्यानंतर ऑर्गन सिस्टीम आहे का, ऑर्गन सिस्टीम आहे का, अजिबात नाही. ऑर्गन सिस्टीम पण नाही. म्हणजे पोरिफेरा अशा प्रकारचे ऑर्गॅनिझम्स आहेत ज्यांच्यामध्ये आपल्याला टिश्यू मिळत नाही, ज्यांच्यामध्ये ऑर्गन्स नाहीत, ज्यांच्यामध्ये ऑर्गन सिस्टीम काहीही प्रेझेंट नाही. मग यांच्यामध्ये जे काय फंक्शन्स होतात, मेटाबॉलिझम फंक्शन, मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज जे काय करायचे असतात, जसं की न्यूट्रिशन असेल, एक्सक्रिशन असेल, ओके, तर ह्या सर्व गोष्टी कोण घडवून आणतं, तर आहेत ना सेल्स. कोण घडवून आणतं, सेल्स. जे काही कार्य महत्वाची करायची आहेत, मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज जे काय परफॉर्म करायचे ते फक्त आणि फक्त सेल्स करणार. या ठिकाणी आपल्याला कुठल्याही प्रकारचा टिश्यू आढळणार नाही, कुठल्याही प्रकारचा ऑर्गन आढळणार नाही. त्यानंतर कोणत्याही प्रकारचा आपल्याला इथं ऑर्गन सिस्टीम पण इथं आपल्याला बघायला मिळणार नाही. देअरफॉर दीज ऑर्गॅनिझम्स हॅव अ सेल्युलर लेवल ऑफ ग्रेड ऑर्गनायझेशन. यांच्यामधलं ग्रेड ऑर्गनायझेशन कोणतं आहे, सेल्युलर लेवल आहे. बॉडी प्लॅन कोणता आपल्याला यांच्यामध्ये बघायला भेटतो, सेल ॲग्रिगेट बॉडी प्लॅन यांच्यामध्ये आपल्याला पाहण्यास मिळतो. ओके, पॉइंट समजले असतील. नेक्स्ट पॉइंट आपण बघूया, अगोदर हे करून बघूया. नेक्स्ट जो जनरल कॅरेक्टर आपल्याला यांच्यामध्ये जो बघायचा आहे तो म्हणजे आहे बॉडी कॅव्हिटी. अतिशय महत्वाचा बॉडी कॅव्हिटी. आता बॉडी कॅव्हिटी यांच्यामध्ये जे आहे ना ते असिलोमेट आहेत. बॉडी कॅव्हिटी, बॉडी कॅव्हिटी कशी आहे, असिलोमेट. असिलोमेटचा अर्थ काय होतो, असिलोमेट मीन्स नो बॉडी कॅव्हिटी. नो बॉडी कॅव्हिटी. यांच्या बॉडीमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारची कॅव्हिटी बघायला मिळणार नाही, किंवा कधी कधी आपण काय म्हणतो बॉडी कॅव्हिटी ॲब्सेंट आहे. काय आहे, ॲब्सेंट आहे. यांच्या बॉडीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला कसल्याही प्रकारची कॅव्हिटी मिळणार नाही. काही जणांना प्रश्न पडले असेल बॉडी कॅव्हिटी नेमकी असते काय, तर ध्यान द्या मित्रांनो, आपल्या बॉडीमध्ये किंवा कुठल्याही ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये त्या ठिकाणी जर्म लेयर्स असतात. काय असतात त्या ठिकाणी, जर्म लेयर्स असतात. आपण असं दाखवता, याच्यामध्ये सर्वात बाहेरच्या बाजूला जो आपल्याला जर्म लेयर दिसत असतो, या जर्म लेयरला आपण काय म्हणत असतो, एक्टोडर्म म्हणत असतो. काय म्हणत असतो आपण याला, एक्टोडर्म. हा जो जर्म लेयर आहे हा कुठला आहे, एक्टोडर्म. हा आहे आपल्याकडे एक्टोडर्म. त्याच्यानंतर याच्या आतमध्ये या ठिकाणी दुसरा लेयर आपल्याला बघायला मिळतो. आपण कलर चेंज करू त्याचा. आपल्याला जो दुसरा लेयर इथं बघायला भेटतो तो म्हणजे कुठला असतो, एंडोडर्म असतो. कुठला असतो आपल्याकडे, सॉरी मेझोडर्म असतो. ओके, हा जो लेयर आपल्याला इथं बघायला भेटत आहे हा कुठला आहे, तर मेझोडर्म आहे. कोणता लेयर आहे हा, मेझोडर्म आहे. आणि याच्या आतमध्ये आपल्याला जो बघायला भेटत असतो तो म्हणजे कोण असतो, एंडोडर्म असतो. याच्या आतमध्ये कोण असतो, इथं एंडोडर्म प्रेझेंट असतो. तर आता यांच्या शरीराची रचना जर बघितली आपण तर अशा पद्धतीचे आहे एंडोडर्म. एंडोडर्म. ओके, तर अशा पद्धतीने हे जर्म लेयर्स प्रेझेंट असतात यांच्यामध्ये. आणि यांच्यामध्ये काय, अशा पद्धतीचे जर्म लेयर्स असतात. आणि याच्या आतमध्ये ही जी आपल्याकडे मेझोडर्म आणि एंडोडर्म आहे, या दोघांच्या मध्ये इथे एक कॅव्हिटी प्रेझेंट असते. इथे काय प्रेझेंट असते, एक कॅव्हिटी प्रेझेंट असते. या दोघांच्या मध्ये एक कॅव्हिटी प्रेझेंट असते. ही जी कॅव्हिटी असते याला आपण काय म्हणतो, बॉडी कॅव्हिटी और आल्सो नोन एज द सिलोम. ही जी कॅव्हिटी प्रेझेंट आहे या कॅव्हिटीला आपण काय म्हणतो, बॉडी सिलोम और बॉडी कॅव्हिटी. मग अशा प्रकारची बॉडी कॅव्हिटी ह्या पोरिफेरामध्ये ॲब्सेंट आहे. यांच्यामध्ये प्रेझेंट आहे का, अजिबात नाही. म्हणून आपण अशा प्रकारच्या ऑर्गॅनिझम्सला काय म्हणत असतो, असिलोमेट. काय म्हणत असतो आपण यांना, असिलोमेट. दीज आर नोन एज द असिलोमेट. त्यानंतर समजलं असेल
बॉडी कॅव्हिटी कशा पद्धतीने असते की मेझोडर्म आणि एंडोडर्म या दोघांच्या मध्ये जो काही स्पेस प्रेझेंट असतो किंवा कॅव्हिटी प्रेझेंट असते त्या कॅव्हिटीला आपण काय म्हणत असतो बॉडी कॅव्हिटी किंवा बॉडी सिलोम म्हणत असतो. काय म्हणत असतो आपण त्यांना बॉडी कॅव्हिटी किंवा बॉडी सिलोम म्हणत असतो. तर तशा प्रकारचा सिलोम तशा प्रकारची कॅव्हिटी आपल्याला पोरिफेरामध्ये पाहण्यास मिळत नाही किंवा आपल्याला इथं बघायला भेटत नाही. म्हणून आपण काय म्हणतो the porifera these are acoelomate. Poriferans these are acoelomate. त्यानंतर यांच्यामध्ये जे काही सेगमेंटेशन आहे सेगमेंटेशन या ठिकाणी ॲब्सेंट आहे. सेगमेंटेशन आपल्याला इथं बघायला मिळत नाही. ओके चला नेक्स्ट पार्ट बघूत आपण. यांच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा पार्ट आता पुढचा जो आहे हा पार्ट खूप महत्त्वाचा आहे यांच्यामध्ये. तर बघा काय पार्ट आहे तो. तर याच्यामध्ये Spongiocele it is the central cavity which is present inside the body of a porifera. पोरिफेराच्या बॉडीच्या आतमध्ये जी काही सेंट्रल कॅव्हिटी प्रेझेंट असते त्याला आपण काय म्हणत असतो स्पॉन्जिओसील म्हणत असतो. काय म्हणत असतो स्पॉन्जिओसील आपण त्याला तिथं म्हणत असतो. आता या ठिकाणी आपण घेऊ हा एक पोरिफेरा आहे. अशा पद्धतीने आपण त्याला घेतलं. हा एक पोरिफेरा त्या ठिकाणी प्रेझेंट आहे. आता हा जो पोरिफेरा आहे याच्या बॉडीच्या आतमध्ये त्या ठिकाणी काय प्रेझेंट असते एक कॅव्हिटी प्रेझेंट असते. काय प्रेझेंट असते एक कॅव्हिटी प्रेझेंट असते. आता ही जी कॅव्हिटी असते या कॅव्हिटीला आपण काय म्हणतो स्पॉन्जिओसील म्हणत असतो. काय म्हणत असतो आपण याला स्पॉन्जिओसील म्हणत असतो. द कॅव्हिटी इट इज नोन एज द स्पॉन्जिओसील. काय म्हणत असतो आपण याला इथं स्पॉन्जिओसील म्हणत असतो. स्पॉन्जिओसील इट इज द सेंट्रल कॅव्हिटी विच इज प्रेझेंट इनसाइड द बॉडी. आता काही जण म्हणतील की इथं तर कॅव्हिटी दिसत आहे मग यालाच आपण बॉडी कॅव्हिटी म्हणतो. नाही, त्याच्यासाठीच आपण ते जे चित्र काढून पाहिलं की ज्याच्यामध्ये काय एंडोडर्म आणि मेझोडर्म या दोघांच्या मध्ये जी काही कॅव्हिटी प्रेझेंट असते त्यालाच आपण बॉडी कॅव्हिटी म्हणत असतो. ही जी कॅव्हिटी असते ही कॅव्हिटी दिस इज द सेंट्रल कॅव्हिटी. याला आपण काय म्हणतो सेंट्रल कॅव्हिटी आहे. कसल्या प्रकारची कॅव्हिटी आहे ही सेंट्रल कॅव्हिटी या ठिकाणी आहे. दिस इज नोन एज द सेंट्रल कॅव्हिटी. ओके दिस इज नोन एज द सेंट्रल कॅव्हिटी. ही कसली असते सेंट्रल कॅव्हिटी असते. याला इथं आपण काय म्हणतो स्पॉन्जिओसील. ओके दिस इज नोन एज द स्पॉन्जिओसील. ही जी कॅव्हिटी प्रेझेंट आहे या ठिकाणी या कॅव्हिटीला आपण काय म्हणतो स्पॉन्जिओसील आहे. अँड इट इज द सेंट्रल कॅव्हिटी विच इज प्रेझेंट इनसाइड द बॉडी. बॉडीच्या आतमध्ये प्रेझेंट असणारी ही एक सेंट्रल कॅव्हिटी आहे. त्यानंतर ह्या कॅव्हिटीचं काय काम असतं तर या कॅव्हिटीमध्ये जे काही वॉटर असतं हे वॉटर आतमध्ये येतं या कॅव्हिटीमधूनच पुढे बाहेर पास आउट होत असतं. ओके तर आता या कॅव्हिटीच्या आतमध्ये जे आपल्याला सर्वात महत्त्वाचे दिसतात ते म्हणजे फ्लॅजिलेटेड कोयानोसाइट्स. या ठिकाणी द स्पॉन्जिओसील इट इज लाइन्ड बाय द फ्लॅजिलेटेड कोयानोसाइट्स. याच्या आतमध्ये ही जी स्पॉन्जिओसील आहे या स्पॉन्जिओसीलच्या आतमध्ये त्या ठिकाणी आपल्याला काय बघायला मिळतात या ठिकाणी असे छोटे छोटे आपल्याला इथं फ्लॅजिलेटेड सेल्स बघायला मिळतात. काय बघायला मिळतात तिथं आपल्याला छोटे छोटे फ्लॅजिलेटेड सेल्स आपल्याला तिथं बघायला मिळतील. हे जे फ्लॅजिलेटेड सेल्स आहेत यांना आपण काय म्हणतो फ्लॅजिलेटेड सेल्स दीज आर नोन एज द कोयानोसाइट्स. यांना काय म्हटलं जातं कोयानोसाइट्स म्हटलं जात असतं. काय म्हटलं जात असतं कोयानोसाइट्स. हे कोयानोसाइट्स दीज आर द स्पेशलाइज्ड सेल्स विच आर प्रेझेंट इनसाइड द बॉडी ऑफ अ पोरिफेरा. पोरिफेरामध्ये स्पेशलाइज्ड सेल्स. मग असे आपण जो पार्ट पाहिलेला आहे की यांच्यामध्ये सेल्युलर ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन प्रेझेंट आहे. मग सेल्युलर ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन प्रेझेंट आहे तर त्या सेल्युलर ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशनचं काय काम आहे तर सेल्युलर ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन जे आहे ते सेल्युलर ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशनमध्ये हे जे सेल्स आहेत ना हे सेल्स त्या ठिकाणी पूर्ण फंक्शन करणार. ऑल द फंक्शन इट इज गोइंग टू बी कॅरिड आउट बाय दिस स्पेशलाइज्ड सेल्स अँड दिस स्पेशलाइज्ड सेल्स इट इज नोन एज द फ्लॅजिलेटेड कोयानोसाइट्स. या सेल्सला आपण काय म्हणत असतो फ्लॅजिलेटेड कोयानोसाइट्स इथं आपण म्हणत असतो. त्यानंतर आपल्याला जो पार्ट इथं बघायला भेटणार आहे तो म्हणजे ऑस्टिया. तो म्हणजे कोणता आहे ऑस्टिया. नेक्स्ट पार्ट जो आपल्याला इथं बघायला भेटणार आहे तो म्हणजे कोणता आहे ऑस्टिया. Osteocytes काय आहेत these are the numerous minute pores present on the body and responsible for the entry of the water. तर आता या ठिकाणी हा जो काय
पोरिफेरा आहे, या पोरिफेराच्या बॉडीवरती त्या ठिकाणी छोटे 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 छिद्र प्रेझेंट असतील, छोटे छोटे पोर्स प्रेझेंट असतील. ह्या पोर्सला आपण काय म्हणतो, सपोज आता या ठिकाणी आपण घेऊया, हा एक पोर प्रेझेंट आहे, हा एक दुसरा पोर, या ठिकाणी तिसरा पोर, या ठिकाणी चौथा पोर, अशा पद्धतीने असंख्य असे त्या ठिकाणी काय आहेत पोर्स प्रेझेंट आहेत. हे जे पोर्स प्रेझेंट आहेत ना, ह्या पोर्सला आपण काय म्हणत असतो, ऑस्टिया. दीज आर द ऑस्टिया. हे जे छोटे छोटे पोर्स आहेत, असंख्य आहेत, किती आहेत आपण मोजून नाही शकत. अशा असंख्य प्रमाणामध्ये त्या ठिकाणी भरपूर प्रमाणात स्पोर्स प्रेझेंट आहेत अँड दिस स्पोर्स इट इज नोन ॲज द ऑस्टिया. यांना आपण काय म्हणतो, ऑस्टिया म्हणत असतो. आणि ऑस्टियाचं काय काम असतं, ऑस्टिया दीज आर रिस्पॉन्सिबल फॉर द एंट्री ऑफ वॉटर इनसाइड द स्पॉन्जोसील. ह्या स्पॉन्जोसीलच्या आतमध्ये जे काय वॉटर जाणार आहे, हे वॉटर आतमध्ये एंटर करण्यासाठी जो महत्वाचा दरवाजा असल्यासारखा जो प्रेझेंट आहे तो म्हणजे ऑस्टिया. आता ऑस्टिया जो आहे, ऑस्टियाबद्दल जो प्रश्न वगैरे विचारला जातो की याची संख्या कमी आहे, संख्या जास्ती आहे, साईज लहान आहे. छोटा एक होल आहे, छोटा एक पोर आहे आणि यांची संख्या कशी आहे, छोटा असल्यामुळे यांची संख्या काय असते, जास्ती प्रमाणात असते. यांची संख्या जी असते, संख्या काय असते तर न्यूमरस, म्हणजे असंख्य आहेत, हे भरपूर प्रमाणात आहेत. आणि यांचं काय काम आहे, पाण्याला आतमध्ये घेणे. जे काय पाणी प्रेझेंट आहे हे तर पूर्ण ॲक्वेटिक आहे, तर मग त्या ठिकाणी पाण्याची काही कमतरता नाही. जे काय पाणी आहे सगळं पाणी आतमध्ये ओढून घेण्याचं काम कोणाचं असतं, ऑस्टियाचं असतं. आता पाणी आतमध्ये आलं, पाणी कुठे आलं, आतमध्ये आलं. इथं आपण दाखवतो पाणी आतमध्ये. ओके, आता वॉटर जे आहे हे वॉटर याच्या मार्फत कुठे गेलं, हे आतमध्ये इथं पाणी येत आहे. आता पाणी आतमध्ये आलेलं आहे, आता हे पाणी बाहेर पण गेलं पाहिजे, त्यावेळेस दुसरं पाणी आतमध्ये येणार आहे. मग आता पाणी बाहेर जाण्यासाठी त्या ठिकाणी दुसरा एक रस्ता असतो, जिथून पाणी आतमध्ये आलेलं आहे त्या ठिकाणातूनच पाणी बाहेर जाणार नाही. याच्यासाठी दुसरी एक ओपनिंग प्रेझेंट असते, सिंगल लार्ज ओपनिंग. इट इज नोन ॲज द ऑस्कुलम. ऑस्कुलम कुठं प्रेझेंट आहे, हा बघा या ठिकाणी जो आपल्याला पार्ट दिसत आहे, दिस पार्ट इट इज नोन ॲज द ऑस्कुलम. याला आपण काय म्हणतो, ऑस्कुलम म्हणत असतो. ऑस्कुलम इट इज द सिंगल लार्ज ओपनिंग विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द एक्झिट ऑफ वॉटर. वॉटर जे आहे ते काय होणार आहे, एक्झिट. इथं एंट्री होत आहे, पाणी इथे आतमध्ये येत आहे, इथून बाहेर जात आहे. काय होत आहे, इथून बाहेर जात आहे. जे काय वॉटर, जेवढं काय वॉटर आतमध्ये येणार आहे, हे सगळं वॉटर फक्त आणि फक्त ऑस्कुलम मधूनच बाहेर जाणार आहे. कुठून बाहेर जाणार आहे, फक्त आणि फक्त ऑस्कुलम मधूनच त्या ठिकाणी बाहेर जाणार आहे. आणि याला आपण काय म्हणतो, ऑस्कुलम इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द एक्झिट ऑफ वॉटर अँड ऑस्टिया इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द एंट्री ऑफ वॉटर. वॉटरच्या एंट्रीसाठी ऑस्टिया असतो आणि वॉटरच्या एक्झिटसाठी ऑस्कुलम त्या ठिकाणी प्रेझेंट असतं. ओके, त्यानंतर हा झाला इतका पार्ट. त्याच्यानंतर आता हे जे बॉडीचे लेयर्स आहेत, आता आपण या ठिकाणी बॉडी दाखवली, हा जो पार्ट आहे हा पार्ट आपण इथं दाखवला. आता हा पार्ट जर आपण बघायचा म्हणला तर आता हा जो काय पार्ट आहे, हा पार्ट आपण जर बघायचा म्हणला तर याच्यामध्ये आणखी एक 3 लेयर्स प्रेझेंट येतात. ते पण आपण इथं डिस्कस करू. आय थिंक नेक्स्ट स्लाइड मध्ये आपण डिस्कस करू. ओके, तर आता या ठिकाणी वॉटर कॅनल सिस्टीम इथं तुम्हाला मी व्यवस्थितपणे सांगितले. तर या ठिकाणी आता आपण वॉटर कॅनलच्या अगोदर ते वॉल्स किंवा लेयर्स ऑफ पोरिफेरा आपण ते बघूया. तर आपण मगाशी जो दाखवला अशा पद्धतीनं पोरिफेरा दाखवला. ओके, अशा पद्धतीनं आपण काय दाखवलं, पोरिफेरा या ठिकाणी दाखवला. त्याच्यामध्ये आता हा जो काय आउटर वॉल आहे, एक्सटर्नल वॉल इट इज नोन ॲज द पिनॅकोडर्म. एक्सटर्नल वॉल या ठिकाणी जो असतो याला आपण काय म्हणतो, पिनॅकोडर्म. इट इज नोन ॲज द पिनॅकोडर्म. एक्सटर्नल वॉल ऑफ द पोरिफेरा इट इज नोन ॲज पिनॅकोडर्म. जो काय एक्सटर्नल वॉल आहे या ठिकाणी पोरिफेराचा त्याला आपण काय म्हणतो, पिनॅकोडर्म. इट इज नोन ॲज द पिनॅकोडर्म. त्याच्यासोबत एक इनर लेयर पण आहे इथं. द इनर लेयर ऑफ और इंटरनल लेयर ऑफ पोरिफेरा इट इज नोन ॲज द कोएनोडर्म. या ठिकाणी काय आहे, पिनॅकोडर्म एक्सटर्नल लेयर ऑफ पोरिफेरा, कोएनोडर्म इंटरनल लेयर ऑफ पोरिफेरा. आणि या 2 लेयर्सच्या आतमध्ये या ठिकाणी जो काही इथे कॅव्हिटी प्रेझेंट आहे, जे काही स्पेस प्रेझेंट आहे, दिस स्पेस इट इज नोन ॲज द मेझेनकाइम. दिस स्पेस इट इज नोन ॲज द मेझेनकाइम or mesoglea. It is known as the mesenchyme or the mesoglea.
या दोघांच्या मध्ये द स्पेस विच इज प्रेझेंट बिटवीन द एक्सटर्नल पेनाइकोडर्म अँड द इंटरनल कोयानोडर्म इट इज नॉन एज द मेझोकाइम ऑर द मेझोग्लिया. इट इज नॉन एज द मेझेनकाइम ऑर द मेझोग्लिया. हा इथं पॉइंट समजला असेल. त्याच्यानंतर या ठिकाणी द एंडोस्केलेटन ऑफ पोरीफेराचा एंडोस्केलेटन पण प्रेझेंट आहे. काय एंडोस्केलेटन पोरीफेराच्या आतमध्ये त्या ठिकाणी एंडोस्केलेटन असतो. अशा पद्धतीचा एंडोस्केलेटन प्रेझेंट असतो. ओके, आता हे जे एंडोस्केलेटन असतं, एंडोस्केलेटन इट इज मेड अप ऑफ द स्पिक्युल्स. एंडोस्केलेटन ऑफ पोरीफेरा इट इज मेड अप ऑफ द स्पिक्युल्स. स्पिक्युल्स पासून हे तयार झालेलं आहे. स्पिक्युल्स दीज आर ऑल्सो मेड अप ऑफ द स्पॉन्जिन फायबर्स. These are also known as the spongin fibers. यांना आपण काय म्हणतो, स्पॉन्जिन फायबर्स पण म्हणत असतो. हे कशापासून तयार झालेले आहेत? कॅल्शियम कार्बोनेट पासून तयार झालेले आहेत. कशापासून तयार झाले आहेत? कॅल्शियम कार्बोनेट ऑर द सिलिका. These are made up of the calcium carbonate or the silica. कोण? Spicules or the spongin fibers. The endoskeleton, exoskeleton is totally absent here. Exoskeleton या ठिकाणी absent असतं, फक्त आणि फक्त एंडोस्केलेटन असतं आणि हे एंडोस्केलेटन स्पिक्युल्स किंवा स्पॉन्जिन फायबर्स पासून तयार झालेलं आहे. ओके, आय होप तुम्हाला हा पॉइंट समजला असेल. आता आपण हा पॉइंट इथे डिस्कस करू. होता या पॉइंट मध्ये काय सांगितलेलं बघा. आता आपण हे थोडं रफ करून घेऊया. नेक्स्ट आहे कॅनल सिस्टीम. वन ऑफ द पेक्युलर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पोरीफेरा मधला हा एक खूप महत्वाचा कॅरेक्टर असल्यासारखा आहे. कुठला? वॉटर कॅनल सिस्टीम. आता या ठिकाणी आपण काय सांगितलं, ऑस्टिया आणि ऑस्कुलम आपण स्टडी केलेली आहे. ऑस्टिया आणि ऑस्कुलम स्टडी केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये काय आढळलं की या ठिकाणी काय होणार आहे, जे काय वॉटर आहे ते वॉटर काय होणार आहे, आतमध्ये येणार आहे. वॉटर काय होणार आहे, आतमध्ये येते. वॉटर या पद्धतीने आतमध्ये इकडून आलं न्यूमरस पोर्स आहेत. जे काय ऑस्टिया आहेत त्या ऑस्टिया मार्फत काय होणार आहे, वॉटर आतमध्ये येणार आहे. वॉटर आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी कोणत्या सेल्स प्रेझेंट आहेत? आपण सांगितलेल्या कोयानोसाइट्स या ठिकाणी सेल्स प्रेझेंट आहेत. कोयानोसाइट्स जे काय सेल्स या ठिकाणी प्रेझेंट असलेले जे काय सेल्स आहेत त्यांचं थोडंसं आपण स्ट्रक्चर इथं बघूता. या ठिकाणी आपण स्ट्रक्चर बघूता. आता कोयानोसाइट्स हे थोडासा स्पेस जास्ती लागतो याला, आपण इंक्रीज करतो याला, इकडे येतो आपण. तर तर बघा या ठिकाणी आपल्याकडे अशा पद्धतीनं प्रेझेंट असलेल्या सेल्स कोणते आहेत आपल्याकडे? या कोणते सेल्स आहेत? कोयानोसाइट्स आहेत. आणि या कोयानोसाइट्स मध्ये या ठिकाणी फ्लॅजेला प्रेझेंट असतो. काय प्रेझेंट असतो या ठिकाणी? फ्लॅजेला. अ सिंगल फ्लॅजेला इज प्रेझेंट. या ठिकाणी हा फ्लॅजेला प्रेझेंट असतो. काय प्रेझेंट असतो या ठिकाणी? हा फ्लॅजेला इथं प्रेझेंट आहे ना. आता हा जो आहे ना, दिस सेल इज ऑल्सो नोन एज द कॉलर सेल. यांना आपण काय म्हणतो? कॉलर सेल. कारण हा जो पार्ट आहे ना, हा पार्ट इट इज नोन एज द कॉलर. दिस पार्ट ऑफ कोयानोसाइट इट इज नोन एज द कॉलर. हा जो पार्ट आहे या पार्टला आपण काय म्हणत असतो? कॉलर म्हणत असतो. आणि हा जो आहे हा फ्लॅजेला प्रेझेंट आहे. दिस इज द फ्लॅजेला प्रेझेंट हियर. हा कोण प्रेझेंट आहे इथे? फ्लॅजेला हा प्रेझेंट आहे. हा कॉलर आहे आणि ही पूर्ण एक सेल आहे. ही पूर्ण एक सेल आहे. आता ही जी सेल असते ही सेल खूप महत्वाचं काम करते. कोणतं काम करते? वॉटर सर्क्युलेशन मध्ये मदत करते. कसं मदत करते? तर हा जो फ्लॅजेला असतो ना, हा फ्लॅजेला द बीटिंग ऑफ द फ्लॅजेला इट इज गोइंग टू क्रिएट अ वॉटर करंट. आणि त्या वॉटर करंटमुळे त्या ठिकाणी वॉटरचं सर्क्युलेशन ह्या बॉडीच्या आतमध्ये बॉडीच्या बाहेर होणार. आपण काय सांगितलं? कॅनल सिस्टीम इज प्रेझेंट. कॅनल सिस्टीमचं काय काम असतं? तर त्या ठिकाणी वॉटर सर्क्युलेशन. कॅनल सिस्टीम कुठं असतं? हेच आहे वॉटर आहे. इथं आतमध्ये येणार आणि इथून बाहेर जाणार. यालाच आपण कॅनल सिस्टीम म्हणतो. यालाच आपण काय म्हणतो? कॅनल सिस्टीम म्हणत असतो. मग पाणी कुठं आहे? वॉटर सर्क्युलेशन कोण घडवून आणत आहे? तर हे फ्लॅजेलेटेड सेल्स जे कोयानोसाइट्स या ठिकाणी प्रेझेंट आहेत तेच घडवून आणणार. ऍब्झॉर्प्शन ऑफ न्यूट्रिएंट. जे काही न्यूट्रिएंट या वॉटरमध्ये असतील हे न्यूट्रिएंट ऍब्झॉर्ब करायचं काम ह्या कॉलर्सचं असतं. आणि या ठिकाणी फूड जो काय आहे तो फूड व्हॅक्युल्स मध्ये इथं घेतला जातो. जसं अमेबामध्ये फूड व्हॅक्युल्स तयार होतो आणि त्याच्या मार्फत जसं काय फूड आतमध्ये घेतलं जात असतं, इंजेक्शन ऑफ द फूड, त्याच पद्धतीने इथे पण केलं जात असतं. तर वॉटर जे आहे जे कोयानोसाइट्स आहेत, द कोयानोसाइट दीज आर रिस्पॉन्सिबल फॉर वॉटर सर्क्युलेशन, ऍब्झॉर्प्शन ऑफ न्यूट्रिएंट, एक्सक्रीशन पण ह्या सेल करतात आणि एक्सचेंज ऑफ गॅसेस पण या सेल करतात. ओके,
तर वॉटर कॅनल सिस्टीम कशासाठी आहे तर वॉटर कॅनल सिस्टीम इट इज रेस्पॉन्सिबल फॉर वॉटर सर्क्युलेशन, ॲब्झॉर्प्शन ऑफ न्यूट्रिएंट्स, एक्सक्रिशन अँड एक्सचेंज ऑफ गॅस. हे सगळं जे आहे हे वॉटरच्या मार्फतच यांना सर्व मिळणार आहे. आणि याच्यामध्ये स्पेशलाइज सेल कुठली प्रेझेंट आहे तर कोयानोसाइट्स हे सेल्स प्रेझेंट आहेत. हे सेल्स त्या ठिकाणी हे सगळं फंक्शन करतील आणि हे फंक्शन व्यवस्थितपणे घडावे म्हणून त्या ठिकाणी वॉटर सतत आतमध्ये आलं पाहिजे आणि सतत बाहेर गेलं पाहिजे. एंट्री अँड एक्झिट ऑफ वॉटर इट शुड बी 24 hours. 24 तास पाणी सारखंच येत आहे, सारखंच बाहेर जात आहे. त्यावेळेसच यांना तिथं जे काही न्यूट्रिशन भेटणार आहे, यांचं एक्सचेंज ऑफ गॅसेस होणार आहे. ओके, त्याच्यानंतर एक्सक्रिशन यांचं तिथेच होणार आहे. तर कोयानोसाइट्स आणि कॉलर सेल्स तिथून तुम्हाला समजले असतील. यांच्या आतमध्ये या ठिकाणी काय प्रेझेंट असतात, स्पिक्युल्स प्रेझेंट असतात, जे की या ठिकाणी एक एक्झोस्केलेटन आहे. ओके, आय होप तुम्हाला हे समजलं असेल. नेक्स्ट पार्ट बघूत आपण याच्यामध्ये. तर रिप्रोडक्शन नेक्स्ट पार्ट जो आहे आपल्याकडे तो म्हणजे यांचं रिप्रोडक्शन. आता रिप्रोडक्शन यांच्यामध्ये जे होत असतं रिप्रोडक्शन सेक्सुअल ॲज वेल एज द असेक्सुअल दोन्ही प्रकारचे रिप्रोडक्शन आपल्याला यांच्यामध्ये बघायला भेटतात. वी कॅन सी बोथ असेक्सुअल अँड द सेक्सुअल रिप्रोडक्शन इन द पोरीफेरा. त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा जो आहे आपल्याकडे असेक्सुअल रिप्रोडक्शन आहे. असेक्सुअल रिप्रोडक्शन इट टेक्स प्लेस बाय द फ्रॅगमेंटेशन. सर्वात पहिल्यांदा आपण फ्रॅगमेंटेशन बघूया. या ठिकाणी द ऑर्गॅनिझम्स ऑफ द पोरीफेरा दे हॅव अ हाय ॲबिलिटी ऑफ ऑर अ ग्रेटर ॲबिलिटी ऑफ रिजनरेशन. यांच्यामध्ये रिजनरेशनची खूप जास्त प्रमाणात ॲबिलिटी असते. म्हणून या ठिकाणी फ्रॅगमेंटेशन इट इज वन ऑफ द ऑप्शन फॉर द असेक्सुअल रिप्रोडक्शन. सपोज आता आपण या ठिकाणी एक एक्झाम्पल घेतलं. वन ऑफ द पोरीफेरा या ठिकाणी अशा पद्धतीने घेतला आपण. आता हा जो पोरीफेरा आहे या पोरीफेराचं काय करायचं आपल्याला फ्रॅगमेंटेशन करायचं आहे. आपण याचे पार्ट कट केले, इथून एक कट केला, इथून एक कट केला. मग या ठिकाणी काय होणार आहे, हा पार्ट या ठिकाणी आपल्याला एवढा भेटला, हा मधला पार्ट एवढा भेटला आणि हा शेवटचा पार्ट एवढा भेटला. ओके, आता हे जे पार्ट्स असतील हे पुढे पार्ट्स पूर्ण एक पोरीफेरा याच्यापासून पूर्ण एक तयार होणार आहे, याच्यापासून दुसरा पोरीफेरा पूर्ण तयार होणार आहे. ओके, त्याच्यानंतर पुन्हा याच्यापासून तिसरा पोरीफेरा आपल्याला इथं पूर्ण तयार झालेला दिसेल. मग आता हे जे नवीन 3 तयार झालेले आहेत ते नवीन 3 कशामुळे तयार झाले तर आपण यांचे 3 पार्ट केलेले होते, 3 फ्रॅगमेंट केलेले होते. 3 फ्रॅगमेंट केल्यामुळे या ठिकाणी आपल्याला नवीन 3 इथं बघायला मिळतात. दॅट मीन्स फ्रॅगमेंटेशन. तुम्ही यांचे जेवढे तुकडे कराल जेवढे यांचे फ्रॅगमेंट्स होतील तेवढे न्यू ऑर्गॅनिझम्स त्या ठिकाणी तयार होतात. त्यानंतर पुढचा एक प्रकार असतो जेम्यूल फॉर्मेशन. जेम्यूल फॉर्मेशन आपल्याला या फिगरमध्ये इथं दिसेल की अनफेवरेबल कंडिशन्समध्ये त्या ठिकाणी जे काय पोरीफेरा असतात ते काय करतात तिथं अशा पद्धतीने जेम्यूल्स तयार करतात. हे जे आपल्याला दिसायला येतं हे सर्व काय आहे तिथं जेम्यूल्स आहेत. ऑल दीज आर द जेम्यूल्स. हा एक जेम्यूल आहे, हा जेम्यूल, हा जेम्यूल, हे सगळे काय आहेत जेम्यूल्स आहेत. जस्ट लाईक द पॉलन ग्रेन्स वगैरे प्रेझेंट असतात ना, स्पोर्स वगैरे, त्याच पद्धतीने इथं हे जेम्यूल्स असतात. आणि ज्यावेळेस फेवरेबल कंडिशन्स वगैरे येतील हे काय करतील यांच्यातला जो काय हा आउटर कोट एक असतो हा बस्ट होतो आणि याच्यात जे काय जेम्यूल्स प्रेझेंट आहेत हे सगळे जेम्यूल्स स्प्रेड होतात. आणि हे जेम्यूल्स ज्या ठिकाणी जातील हे जेम्यूल्स ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी एक नवीन पोरीफेरा त्या ठिकाणी तयार होणार आहे. ओके, समजलं फ्रॅगमेंटेशन आणि जेम्यूल फॉर्मेशन. फ्रॅगमेंटेशनमध्ये काय त्यांचे फ्रॅगमेंट्स जेवढे होतील तेवढे नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स त्या ठिकाणी तयार होणार आहेत. जेम्यूल्समध्ये त्या ठिकाणी हे जेम्यूल्स तयार होतील, हे जेम्यूल्स ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी नवीन पोरीफेरा तयार होईल. त्यानंतर दुसरा प्रकार आपल्याकडे सेक्सुअल रिप्रोडक्शन. सेक्सुअल रिप्रोडक्शन सर्वांना माहिती आहे, फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स फॉर्म होतील, गॅमेट्सचं फर्टिलायझेशन होईल, फर्टिलायझेशन होऊन जायगोट तयार होऊन हे नवीन ऑर्गॅनिझम त्या ठिकाणी तयार होईल. या ठिकाणी फर्टिलायझेशन आपल्याला इंटरनल बघण्यास मिळतं. विच ऑफ दॅट मीन्स फर्टिलायझेशन इट ऑकर्स इनसाइड द बॉडी. बॉडीच्या आतमध्ये त्या ठिकाणी फर्टिलायझेशन आपल्याला बघण्यास मिळतं. ओके, नेक्स्ट दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ पोरीफेरा. हे काही एक्झाम्पल्स आहेत पोरीफेराचे. यूप्लेक्टेला एकदम सुंदर असा हा फ्लावर असल्यासारखा आहे. व्हीनस फ्लावर बास्केट म्हणतात त्याला. अँड इट इज ऑल्सो गिवन ॲज अ वेडिंग गिफ्ट इन द जपानीज ट्रेडिशन. जपानच्या ट्रेडिशननुसार त्या ठिकाणी वेडिंगमध्ये वगैरे याचा यूज वगैरे करतात. त्याच्यावरती 1-2 वेळा प्रश्न पण विचारलेला आहे. त्याच्यानंतर दिस इज द स्कायफा, ऑल्सो नोन एज द सायकॉन स्कायफा हा जो आहे याच्यावरती पण खूप सारे प्रश्न विचारले. स्पॉन्जिया ऑल्सो नोन एज द बास स्पॉन्ज. यांचे सायंटिफिक नेम्स पण ध्यानात ठेवले पाहिजेत. यांच्यावरती पण भरपूर प्रमाणात इथं प्रश्न वगैरे विचारले जातात. ओके, सो हे आज आपण जो पाहिलेला आहे तो म्हणजे पोरीफेराचे जे काही जनरल कॅरेक्टर्स आहेत, त्यांचे काही युनिक फीचर्स आहेत, त्यांच्या स्पेशलाइज सेल्स, त्यांचं स्ट्रक्चर, त्यांच्यामध्ये वॉटर कॅनल सिस्टीम. ओके, ह्या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहेत. दॅट वॉज फॉर
दॅट वॉज ऑल अबाउट द फायलम पोरिफेरा. थँक्यू.